वैद्यनाथाय ओम नमः शिवाय ओंकारेश्वराय शिव नमः शिवाय मल्लिका अर्जुनाय नमः शिवाय ओंकारेश्वर नमः शिवाय मल्लिकार्जुनाय नमः शिवाय सोमनाथाय शिव सोमनाथाय नागेश्वराय शिव नमः शिवाय सोमनाथाय शिव सोमनाथाय नागेश्वराय शिव नागेश्वराय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय केदारनाथाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय केदारनाथ नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय कृष्णेश्वराय शिव नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ईश्वराय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय त्र्यंबकेश्वराय शिव नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय त्र्यंबकेश्वराय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय महाकालेश्वराय शिव नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय महाकालेश्वर शिव नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय श्री सोमनाथाय शिव नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ईश्वराय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय पार्वतीशिव हर 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 महादेव श्री शिव महापुराण की जय व्यास भगवान की जय भव संतन की जय सुत महाराज की जय कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतं हृदयारविन्दे भवं भवानी सहित
तं नमामि भवं भवानी सहितं नमामि भगवान गड मंदिरी वसे माझा राया चरणाशी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वराशी जोडली त्यांची ख्याती दंडवत माझा श्री संत भगवान बाबांशी आता हृदय हे या फुले तो फाळूया भले वरी बैसौ पाऊले श्री गुरूंची नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अंत्यत्रय जननी देवांची श्री शिव महापुराण कथा म्हणजे सोनवणेवाडी. आज कथेचा 5वा दिवस. कथा मंडपाच्या दिशेने आपण जात आहोत आणि या धर्मकथेमध्ये या संसारातून तरुण जाण्यासाठीचा कल्याणाचा महामार्ग म्हणजे श्री शिव महापुराणांनी आपल्याला दाखवलाय. 18 पुराणांनीही दाखवलाय. 18 पुराण हर्षी गाती. 18ही पुराण भगवंताचं गुणगान गातात ना. वेद ज्यांचं गुणगान गातात, ज्यांची वाणी कमी पडते, सगळ्या शास्त्रांचं वाणी कमी पडते, असं हे श्री शिव महापुराण आहे. आणि शिव या शब्दाचा अर्थच आहे कल्याण. आपलं स्वतःच कल्याण करण्याकरिता आपण ही कथा श्रवण करत आहोत, कथेची सेवा करत आहोत. आणि आज 5व्या दिवशी दररोज प्रमाणे साथ करत असलेले सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, त्यामध्ये आमचे आबा आहेत, ज्यांचं आपल्या सर्वांना गोड असं भजन ऐकायला मिळतं, मार्गदर्शन मिळतं, ते आमचे आबा आहेत. तसेच आमचे माऊली महाराज माऊलगावकर, अशी सुंदर अशी सिंथ वादक आणि आज गायन सुद्धा करायला साथ मिळाली आहे. भगवान पंढरीश परमात्मा त्यांच्याकडून अशी सेवा करून घेत राहू. आणि आपल्याला ज्येष्ठ असणारे आमच्या विष्णू महाराजांच्या पिताश्री चोपडे गुरुजी महाराज बाबा या ठिकाणी आज साथ करण्यासाठी आहेत. म्हणून आज वेगवेगळ्या दृष्टीने, वेगवेगळ्या अंगाने कथेकडे आपल्याला पाहायचं आहे. आणि आज 5व्या दिवसाची कथा ही हळूहळू समारोपाच्या दिशेने कथा आज आरंभ होत आहे. आज आणि उद्या महत्वपूर्ण असा कथेचा भाग आपल्याला पाहायचा आहे. परवा दिवशी कथा सांगता होईल, पण ही सांगता कथेची स्वरूपाने जरी झाली, सप्ताहाची जरी झाली, तरी आपल्या जीवनामध्ये परमार्थाचा हा रस कधी संपत नसतो. आणि तो आपण त्याचं सातत्य ठेवलं पाहिजे. परमार्थात सातत्य महत्वाचं.
भगवंताच्या सेवेमध्ये सातत्य महत्वाचं. आणि म्हणून याकरिता हे सुंदर असं पर्व आपल्या जीवनामध्ये भगवान शिवांच्या कृपेने अवतरित झालेलं आहे. कथा भागामध्ये काल भगवान श्री गणेश यांच्या पृथ्वी प्रदक्षिणेचा भाग आपण पाहिलाय. माता पित्यांची सेवा आपण पाहिली आहे. त्यांची दृढ इच्छा माता पित्यांप्रती किती गाढ आहे, किती व्यापक आहे. असे संस्कारी सुपुत्र भगवान श्री गणेश आहेत. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा. रामदास स्वामी महाराज म्हणतात, हे गणेश महाराज हे सगळ्या देवतांचे अध्यक्ष आहेत, ईश्वर आहेत. आणि या गणेश महाराजांचा अधिकार फार मोठा आहे. पृथ्वी प्रदक्षिणेचा भाग संपल्याच्या नंतर पुत्रासाठी आई वडिलांचे चरण कमल हे महान तीर्थ आहे असं वेदशास्त्रांचं म्हणणं आहे. आपला पण मी पूर्ण केला आहे असे भगवान शिवशंकर पार्वती मातेला सांगताय. आता माझी इच्छा पूर्ण करावी इतक्यात विश्वरूप प्रजापती आपल्या 2 मुलींसह सिद्धी व बुद्धी सिद्धी आणि बुद्धी सदाशिवांच्या भेटीला आली. सिद्धी आणि बुद्धीला घेऊन येणारे प्रजापती आहेत. आणि त्यांनी आपल्या मुलींचा विवाह गणपती सोबत लावावा, गणेशजी सोबत लावावा. कारण गणपती हे नाम आहे, गणपती हे नाम आहे. सिद्धी आणि बुद्धी ह्या एक शक्ती आहे. गणेशजी नाम आहेत. याचा गोड सूत्र ज्ञानेश्वर माऊली